नमो नमः आत्मीयाः छात्राः व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असामः। अद्य दिने वयं पश्यामः आत्मनेपदीया अष्टमी कक्षायां द्वादशपाठः आत्मनेपदीया। तर पहा बाळांनो, संस्कृतमध्ये आधी आपण पूर्णतः आत्मनेपद म्हणजे काय याच्याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेऊया। क्रियापद म्हणजे काय तर क्रियेचं कारण, क्रिया ज्याच्यातून घडली हे कळलं त्याला आपण क्रियापद असं म्हणतो। म्हणजेच वाक्यातील सर्वात महत्त्वाचा भाग व सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद। मग क्रियापदाचा अभ्यास करायचा असेल तर संस्कृतमध्ये क्रियापदाचे 6 काळ आणि 4 अर्थ पडतात। पहा बाळांनो, संस्कृतमध्ये म्हणूनच आपण संस्कृतच्या व्याकरणाला अतिशय क्लिष्ट व्याकरण असं म्हणतो। इतर भाषांमध्ये जितकं व्याकरण क्लिष्ट होत नाही तितकं व्याकरण या क्रियापदांवरून आणि विभक्ती प्रत्ययांवरून क्लिष्ट होतं ते संस्कृतमध्येच। तर क्रियापदांचे एकूण 6 काळ पडतात आणि 4 अर्थ यांवरून बाळांनो बघा, क्रियापदावरून आत्मनेपदीया। आता आत्मनेपदीया म्हणजेच आपल्याला इथं पाहायचं आहे, क्रियापदांचे प्रमुख 6 काळ आणि 4 अर्थ पडतात। त्याही आधी जाऊन बघूया तर क्रियापदांचे प्रमुख 2 प्रकार पडतात आणि एक उपप्रकार पडतो, तर तो कोणता? तर पहा बाळांनो, क्रियापदाचे संस्कृत भाषेमध्ये परस्मैपद आणि आत्मनेपद हे पुरुषवाचक प्रत्यय पडतात 2। मग परस्मैपद किंवा परस्मैपदी धातू आणि आत्मनेपदी धातू म्हणजे काय रे? तर बघा, काही धातूंना फक्त परस्मैपदाचेच प्रत्यय लागतात, त्याला आपण परस्मैपदी धातू म्हणतो। ते आपण मागच्या तासाला पाहिलं होतं। आणि आत्मनेपदी म्हणजे काही क्रियापदाच्या धातूंना फक्त आणि फक्त आत्मनेपदाचेच प्रत्यय लागतात, त्याला आपण आत्मनेपदी असं म्हणतो। आत्मनेपदी किंवा आत्मनेपदी धातू असं म्हणतो। मग हे आत्मनेपदी धातू वापरून बनवलेला सुभाषित मालेचा प्रकार त्याला आपण आत्मनेपदीया असे म्हणतो। तर ओघानं आत्मनेपदी शिकतोय आपण, पण आत्मनेपदी म्हणजे काय हे सांगण्यासाठी मला थोडासा हा अट्टहास घ्यावा लागला की तुम्हाला पूर्वीचं आधी सांगावं लागलं। मग वर्तमान काळाचे आत्मनेपदीचे प्रत्यय कोणते? तर ते इथे अंते से इथे द्वे ई वहे महे। आणि या श्लोकांच्या मालिकांमध्ये आत्मनेपदीयामध्ये आपल्याला ते प्रकर्षाने दिसणार आहेत की आत्मनेपदीया प्रत्यय लागलेले क्रियापदाचे काळांचे क्रियापदांचे प्रकार कोणते, अशी कोणती क्रियापदं वापरली आहेत आणि त्यांनी कोणते श्लोक केले आहेत त्याची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बाळांनो, आत्मनेपदीया मधील प्रथम श्लोक। अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति संचयात। पहा बाळांनो, अतिशय सुंदर आणि चांगला श्लोक आहे, लक्षात ठेवण्यासाठी। अपूर्वः कोऽपि, अपूर्वः या शब्दाचा अर्थ बघा। अपूर्वः म्हणजे अद्भुत, कोऽपि कः अधिक अपि, अपूर्व कोऽपि, अपूर्वः कोऽपि कोशोऽयं, कोशः अधिकायं विद्यते। तो विद्यते हा शब्द मुळातच आत्मनेपदीया आहे। मग विद्यते म्हणजे काय रे बाळांनो? बघा, विद्यते मीन्स असती। विद या धातूवरून 4 आप आहे, तो लटकाराचा प्रथम पुरुष एकवचनचा प्रत्यय लागलेला आहे। आणि इथं आपण सरस्वती मातेला, भारती म्हणजे सरस्वती मातेला असं विनवणी केले की हे सरस्वती माते पहा, तुझा असा
अपूर्व अद्भुत शब्दांचा कोश, कोश मीन्स भांडार, शब्दांचं भांडार कोणतं आहे? व्ययतो वृद्धी मायाती. व्ययतो म्हणजेच व्यय, व्यय म्हणजेच खर्च केले असता वाढते, आणि क्षय मायाती संचयात, संचयन करणे, आणि जर आपण ते तसंच साठवून ठेवलं, संचय केलं तर त्याचा नाश पावतो. क्षय मायाती संचयात, क्षयम आयाती, क्षयम आयाती, क्षयम अधिक आयाती म्हणजेच क्षीयते, म्हणजेच कमी होते. तर प्रथम श्लोक आणि त्याचा अर्थ पुन्हा पहा. अपूर्व कोपी कोशोयम विद्यते तव भारती, व्ययतो वृद्धी मायाती, क्षय मायाती संचयात. हे सरस्वती माते, तुझा अपूर्व अद्भुत असा कोणता बरं कोश आहे? तुझं असं कोणतं भांडार आहे? शब्दांचं भांडार आहे जे खर्च केल्याने वाढते आणि संचय केले असता संपुष्टात येते. मग इथं श्लोककाराला काय सांगायचं बघा बाळांनो, प्रत्येक श्लोकाला वाचार्थ आणि लक्षार्थ असतो. परीक्षेमध्ये तुम्हाला वाचार्थ आणि लक्षार्थ हे दोन्ही एकत्र करून लिहावे लागतात. म्हणजेच असं आपल्याला त्यांना सांगायचं आहे श्लोककाराला, या श्लोकाच्या आधारे असं सांगायचं आहे की आपण दुसऱ्याला विद्या दिली असता किंवा शिकवली असता ती अधिक काळ स्मरणात टिकून राहते. म्हणजेच आपल्याला नवनवीन कल्पना सुचतात, आपल्या कल्पनांमध्ये, आपल्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते. उलट ती नुसतीच आपल्या डोक्यामध्ये ठेवली असता ती काही दिवसाने विसर पावते, स्मरणातून निघून जाते. आणि म्हणून हा खजिना रूपी आपल्या बुद्धीचा खजिना हा नेहमी देत जावा असं आपल्याला सुभाषितकाराला सांगायचं आहे. त्यानंतर श्लोक क्रमांक 2. मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पहा, अगदी आपण भीमरूपी वगैरे म्हणत असताना त्या पुस्तकांमध्ये आपल्याला हा श्लोक दिलेला, इथं मारुतीरायाचं वर्णन केलेलं आहे. मनोजवं, मनोज म्हणजे मनाप्रमाणे, मनासारखा वेग असलेला. मनोजवं मनासारखा ज्याचा वेग आहे. बघा, मारुतीला आपण उद्देशून म्हटलेला हा श्लोक आहे. आपण मीन्स त्या श्लोककारानं असं सांगितलेलं आहे ज्याचा मनाप्रमाणे, मन बघा, मन किती आता इथं आहे तर क्षणात कुठेतरी निघून जातं, त्याप्रमाणे मनाप्रमाणे वेगवान. म्हणजे सगळ्यात जास्त जर जलद वेगवान कोण असेल तर आपलं मन आहे. आणि म्हणून मनाला मनाची कल्पना, मनाची उपमा मारुतरायानं दिलेली आहे. मनोजवं मारुततुल्य वेगं, मारुततुल्य वेगं. बघा, मारुततुल्य, मारुत वारा, वाऱ्याची तुलना, वाऱ्याच्या तुलनेशी तुलना कोणाची केली आहे? मारुतीरायाची केलेली आहे. मारुततुल्य वेगम म्हणजेच काय रे? वाऱ्याप्रमाणे वेगवान असलेला. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियम, जितेंद्रियम जित अधिक इंद्रियम, ज्याने सर्व इंद्रियांवर विजय मिळवला असा, ज्यानं सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला असा. बुद्धिमतां वरिष्ठम, सर्व बुद्धिमान व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ असा, सर्वश्रेष्ठ असा. वातात्मजम, आत्मजम मीन्स वात अधिक आत्मज, आत्मज म्हणजे पुत्र, वायूचा पुत्र, आत्मज वायूचा पुत्र. वानर यूथ मुख्यम, वानर श्रेणीचा प्रमुख. श्रीरामदूतम, रामाचा दूत, रामाचा सेवक. शरणम प्रपद्ये, तर अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या सेवकाला, पवनपुत्राला, त्या दूताला मी शरण जात आहे असं आपल्याला सुंदर श्लोक दिलेला आहे. आणि या वाक्यामध्ये, या श्लोकामध्ये प्रपद्ये हा आपल्याला आत्मनेपदी क्रियापदाचा शब्द आलेला आहे. तर परत एकदा पहा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. म्हणजेच पहा, अर्थात इथं आपण अन्वय काही घ्यायचा नाही, आपल्याला भाषांतर घ्यायचं. कारण अन्वय म्हणजे आपल्याला बघा, श्लोकाचं
पद्याचं गद्यात रूपांतर, त्याला आपण अन्वय असं म्हणतो. मग अन्वय सांगायचं झाला तर आपण तो शब्दशः करू शकतोय. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. म्हणजेच पहा, मनाप्रमाणे वेगवान, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वेगवान आणि जितेंद्रिय म्हणजे सर्व इंद्रियांना जिंकून घेतलेला, राग लोभ मोह मद मत्सर ज्या इंद्रियांवर आपला ताबा नाही अशा सर्व इंद्रियांवर ताबा मिळवलेला व्यक्ती म्हणजेच त्याला आपण म्हणतो जितेंद्रियम. बुद्धिमतामध्ये सर्व बुद्धिमान व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ, वायूचा पुत्र म्हणून आपण त्याला पवनपुत्र असं सुद्धा म्हणतो. वानर समूहाचा प्रमुख, श्रीरामदूतात श्री प्रभू रामचंद्रांचा दूत म्हणजेच आपण त्याला दास असं सुद्धा म्हणतो. अशा हनुमंताला मी शरण जातो. पहा तिसरा श्लोक. कुसुमं वर्ण संपन्नं गंधहीनं न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. अतिशय सुंदर श्लोक बघा. कुसुमं वर्ण संपन्नं, कुसुम फुल, आपल्या अवतीभोवती कितीही विविध रंगांची फुलं असू देत, विविध रंग. आता बघा, विविध रंग हे आपल्याला काय म्हणूया आपण इथं, तर विविध वर्ण संपन्न, वर्ण म्हणजेच रंग, कितीही रंग वेगवेगळे असतील, कितीही लोभ लावणारे रंग असतील, पण त्या लोभ लावणाऱ्या रंगांच्या फुलांना जर गंध नसेल, गंधहीनं न शोभते, जर एखादं वर्णहीन फूल पण ते गंध असेल तर ते जसं शोभून दिसतं. म्हणजे तिथं आपल्याला असं सांगायचंय, वर्णसंपन्न पण गंधहीन म्हणजेच काय, एखाद्या सुंदर आणि खूप छान रंग असलेल्या फुलाला जर गंध नसेल तर ते शोभून दिसत नाही. सुवास नसलेलं फूल ज्याप्रमाणे शोभून दिसत नाही, त्याचप्रमाणे पुढच्या ओळीमध्ये काय सांगतात पहा ते, न शोभते क्रियाहीणं मधुरं वचनं तथा. नुसतंच गोड गोड बोलणारा आणि कोणतंही काम न करणारा असा क्रियाहीन मनुष्य कधीही शोभून दिसत नाही. माणसाची प्रवृत्ती, माणसाचे गुण, माणसाचं कर्मच आपल्याला पुढं नेत असतं, ना की आपण आपलं रंग ढंग बघून आपल्याला कोणी पसंत करतं. थोडक्यात इथं आपल्याला असं सांगितलेलं आहे पहा बाळांनो, की काय सांगतात ते श्लोककार, विविध रंगांनी युक्त असलेली फुलं पण जर त्यांना सुगंध नसेल तर ते शोभून दिसत नाहीत. जसं की कोणतंही काम न करता नुसताच गोड गोड बोलणारा व्यक्ती सुद्धा शोभून दिसत नाही. कुसुमं वर्ण संपन्नं गंधहीनं न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा. चौथा श्लोक पहा. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वाणवा. तर आपल्या अवतीभोवती राहणारा समाज समूह यांमध्ये असलेले जे काही माणसं आहेत त्यांच्यापैकी एक गुण आपल्याला इथं दिलेला आहे. शतेषु जायते शूरः, शतेषु शंभराहून अधिक. आपल्या अवतीभोवती आपण शेकडो माणसांच्या मध्ये वावरत असतो, त्यामध्ये शेकडो माणसांच्या मध्ये एकतरी शूर जन्मालाच येतो. शतेषु जायते, जायते इथं आत्मनेपदी आहे बघा, ते इथे अंतेमधलं ते प्रथम पुरुष एकवचन. शतेषु जायते शूरः, शंभरांमध्ये एक तरी शूर व्यक्ती जन्माला येतो. सहस्रेषु च पंडितः, हजारांमध्ये एक तरी व्यक्ती बुद्धिमान असतो. वक्ता दशसहस्रेषु, वक्ता म्हणजे बोलणारा, वक्ता म्हणजे काय तर भाषण देणारा, वक्ता म्हणजे काय तर आपली वाचा सिद्धी उत्तम असलेला व्यक्ती, तो 10,000मध्ये एक तरी मिळतो, निपजतो म्हणतो आपण त्याला. पण पुढं काय म्हणतात बघा ते, पण वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वाणवा. दाता
म्हणजे दानशूर व्यक्ती. आता दान या शब्दाचा, दाता या शब्दाचा अर्थ पहा बाळांनो, एखादी वस्तू देत असताना, दान देत असताना ती परत आपल्याला मिळणार आहे, किंवा मी दान केलं म्हणजे मी फार बुद्धिमान किंवा मी फार मोठा आहे असं मनामध्ये समज न देता, दिलेल्या वस्तूचा गाजावाजा न करणं, दिलेल्या वस्तूची परत मिळण्याची अपेक्षा न करणं, चार चौघांमध्ये ते बोलून न दाखवणं, हे फार महत्वाचं असतं. आणि तोच तर मुळात अतिशय कठीण गुणधर्म आहे. म्हणून सांगतायत की 100रांमध्ये शूर मिळतील, 1000रांमध्ये पंडित बुद्धिमान व्यक्ती मिळतील, 10,000रांमध्ये वक्ते मिळतील, पण या सर्वांमध्ये दाता म्हणजेच दानशूर व्यक्ती असेलच असं नाही. दातृत्वशीलता मिळणं अतिशय कठीण बाब आहे असं श्लोककाराला या श्लोकाच्या आधारे सांगायचं आहे. पुढे जाऊया. 5वा श्लोक. लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लघुडहातिं. पहा, अतिशय सुंदर आहे, अगदी खरं आहे. लोभाविष्टो नरो वित्तं, लोभेण अविष्ट, लोभेण अविष्ट, लोभाविष्टो म्हणजेच बघा, लोभानं भरलेला मनुष्य. प्रत्येक मनुष्यामध्ये लोभ हा कशाचा ना कशाचा तरी असतो. मग असं लोभी मनुष्य नेहमी लोभ पाहतो. वीक्षते मीन्स पाहणे. लोभी मनुष्य हा नेहमी लोभानं भरलेला आहे, म्हणून लोभाविष्ट, लोभेण अविष्ट, तृतीय तत्पुरुष समास. लोभी मनुष्य वित्त पाहतो, पैसा पाहतो, संपत्ती पाहतो, पण त्या संपत्ती पाठीमागून येणारं संकट कधी पाहत नाही. श्लोककार काय सांगतात पहा. लोभाविष्टो नरो वित्तम वीक्षते न तु संकटम, न तू संकट पाहत नाही. लोभी मनुष्य पैसा पाहतो, धन पाहतो, पण त्या धनासह येणारं संकट कधी पाहत नाही. अति लोभ हा दोष देतो, आपल्याला संकटात नेतो. मग त्याच्यावरून ते उदाहरण देतात, एक उपमा देतात बघा. दुग्धम पश्यति मार्जारो न तथा लघुडहातिं. अशाच पद्धतीने आपल्या अवतीभोवती असलेले उदाहरण बघा. एक मांजर, एक बोका दूध पाहतो, दुधावर दूध कधी उघडं दिसते हे तो पाहत असतो, पण काठीचा तडाखा बसण्याची शक्यता असताना सुद्धा तो तितका मोठा आपण काय म्हणूया प्रयत्न करतो. म्हणजेच लोभाविष्टो नरो वित्तं वीक्षते न तु संकटं दुग्धं पश्यति मार्जारो न तथा लघुडहातिं. इथं आपल्याला मांजर दूध डोळे मिटून पिताना ज्याप्रमाणे आपण पाहतो, त्याला माहिती आहे आपल्याला फटका बसणार आहे, पण तरी सुद्धा तो मोठा धोका घेण्यास पत्करतो. त्याचप्रमाणे लोभी माणूस काय बघतो बघा, पैसा बघतो, पण त्या पाठीमागून येणारं संकट पाहत नाही. आणि संकटात पडल्यानंतर मग आपण हे असं केलं नसतं तर त्याला वाटायला लागतं. चला पुढे जाऊया. आपल्याला अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापतिः यथास्मै रोचते विश्वं तथा वै परिवर्तते. पहा, इथं सुद्धा आपल्याला अपारे काव्य संसारे, अपार म्हणजे खूप असं पसरलेलं या जगामध्ये. आता कवी म्हटल्यावर बघा, कवीचं एक वेगळं जग असतं. कवी त्याला हवं तसं जग निर्माण करतो, हवं ते काव्य निर्माण करतो. मग हवं तर जग निर्माण करणारा ब्रह्मदेव, प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवानं या सृष्टीची निर्मिती केली. मग इथं आपल्याला ब्रह्मदेव हा परिवर्तनाचं साधन म्हटलं आहे. परिवर्तते, अधिक वृत्त म्हणजे बदल करणे. मग बदल करण्याचं किंवा हवं तसं जग निर्माण करण्याचं फक्त एकमेव आपल्याकडे सांगितलं जातं बघा. ब्रह्मदेव हा त्याला हवं तसं जग निर्माण करतो. त्याचप्रमाणे कवी सुद्धा स्वतःला ब्रह्मदेव समजतो. तो अपार अशा या संसाराची, काव्यरूपी संसाराची निर्मिती करतो. मग इथं त्यांना काय सांगायचं बघा, अपार अशा या काव्यसृष्टीमध्ये कवी हा स्वतःला ब्रह्मदेवच समजतो. ज्याला जसे काव्य विश्व रुचते तसे त्याचं तो परिवर्तन करतो. म्हणजेच ब्रह्मदेवानं विश्व निर्माण केलं अशी कवी कल्पना आहे. साहित्य कृतीमध्ये असं मानलं जातं, साहित्यामध्ये बघा कवी किंवा लेखक तो त्याला हवं त्या पद्धतीनं जग निर्माण करतो आणि त्याला आकार देत जातो. मग संस्कृतमध्ये काव्य शब्दाचा अर्थ केवळ कविता नव्हे तर पूर्णतः साहित्य प्रकार आहे आणि त्याच्यासाठी हा श्लोक लिहिला गेलेला आहे. या श्लोकामध्ये रोचते आणि परिवर्तते हे आत्मनेपदी क्रियापदे आहेत.
त्यानंतर पुढील श्लोक, वनस्पतरेक पक्वाणी फलाणी प्रचिनोति विंदन्ते नरसं तेभ्यो बीजं चापि विनश्यति. अतिशय सुंदर असं बघा संस्कृत श्लोक, सर्वच संस्कृत श्लोक, संस्कृत सुभाषित आपल्याला काही ना काहीतरी अतिशय मोठी शिकवण देऊन जातात. काय सांगतात रे ते बघा, वनस्पतरेक पक्वाणी फलाणी प्रचिनोति. आता अपक्वाणी, पक्वाणी मीन्स बघा कच्ची फळं. वनस्पतीची, इथं वनस्पतिरेक इकारांतम स्त्रीलिंगम शब्द आहे वनस्पतिरेकम. पक्वाणी बघा षष्ठी वचन लागलेलं आहे. झाडांची कच्ची फळं जो कोणी तोडतो, कच्ची फळं जो कोणी तोडतो. फलाणी प्रचुनोति, प्रचुनोति प्र अधिकची म्हणजेच इथं आपल्याला लट लकार आहे बघा पुरुष वचन. प्रच्युत आणि चिनोती म्हणजे गोळा करणे. मग जो कोणी वनस्पतीची कच्ची फळे गोळा करतो, गोळा करणे म्हणजेच तोडणे आपण म्हणतो. तेभ्य त्याला काय मिळत नाही बघा, विंदन्ते नरसं तेभ्यम. इथं विंदन्ते हा शब्द मुळातच क्रियापद हे आत्मनेपदी आहे. विंदन्ते म्हणजे मिळत नाही, विद धातूपासून बनलेला आहे. विंदन्ते नसते, मिळत नसते. काय नसते बघा, मिळत नाही. विंदन्ते नरसं तेभ्य, त्या कच्च्या फळामधला रस तर त्याला कधीच मिळणार नाही. शिवाय विंदन्ते नरसं तेभ्यम बीजं चापि विनश्यति. च अधिक अपि, च म्हणजे आणि. बीज सुद्धा नष्ट पावते, कारण परिपक्व फळाचंच बीज आणि त्याच्यापासून पुन्हा वृक्ष, पुन्हा फळं असं निर्माण होतं. म्हणजेच वनस्पतीची कच्ची तोडलेली फळं याचा कुणालाही लाभ होत नाही, त्याच्यापासून रस पण मिळत नाही आणि शिवाय झाडाचं बीज सुद्धा नष्ट पावतं. म्हणून कोणीही वनस्पतीची कच्ची फळं तोडू नयेत, यासाठी हा श्लोक दिलेला आहे. पुढे जाऊया, शेवटचा श्लोक पहा. न देवो वर्तते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम्. पहा अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. देव म्हणतो ना आपण रे की देव इथं आहे तिथं आहे तिथं आहे, कुठंही नाहीये. देव म्हणतो श्लोककार सुभाषितकार म्हणतो देव कुठं राहतो रे, तो काष्ठ म्हणजे लाकूड, लाकडातल्या मूर्तीत नाही. मृण्मये म्हणजे मातीच्या मूर्तीत सुद्धा नाही. हा बघा, न देवो वर्तते काष्ठे, काष्ठे म्हणजे लाकडाच्या मूर्तीत नाही. न पाषाणे, पाषाण दगडाच्या मूर्तीत नाही. न मृण्मये मातीच्या मूर्तीत सुद्धा नाही. भावे हि विद्यते देव, भाव मीन्स काय, आपल्या भावना, श्रद्धा. आपण जिथं जिथं श्रद्धा ठेवू, जिथं जिथं भावना ठेवू, देव तस्मात भावो हि कारणम, तिथं तिथं आपल्याला देव भेटणार आहे, मिळणार आहे. देव लाकडात नाही, लाकडाच्या मूर्तीत नाही. देव दगडाच्या मूर्तीत नाही. देव मातीच्याही मूर्तीत नसतो. देव मनातल्या भावामध्ये असतो, श्रद्धेमध्ये असतो. म्हणूनच मनातील भाव जितका खरा, जितका श्रेष्ठ भाव हाच देव. देवाला प्रसन्न करण्यासाठी फक्त अंतःकरण शुद्ध पाहिजे, असं या सुभाषितकाराला इथं सांगायचं आहे बघा. आपण भक्ती कोणत्या पद्धतीची करतो, म्हणजे तिथं देव तुम्ही सोन्याचा किंवा अन्य कुठल्याही धातू किंवा कोणत्याही प्रकारचा तिथं लाकूड असेल, दगड असेल, माती असेल, कोणत्याही प्रकारच्या मूर्ती हा प्रतीक म्हणून आपण देवाचे बनवलेले असतात. पण इथं कोणतीही प्रतीक महत्वाची नसून तुमचे भाव इथं आपल्याला महत्वाचे ठरतात. तर बाळांनो, इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकामध्ये 12वा पाठ होता श्लोकपाठ. तर त्याच्यामध्ये आत्मनेपदिया आपण विस्तृतपणानं सांगितलेला आहे. तर तो व्यवस्थित पाठ करून ठेवायचा आहे. त्याचे अर्थही सांगितलेले आहेत, समजूनही दिलेला आहे. तर नीट शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकायचा आणि कसा वाटला मला सांगायचा कमेंट करून. नमो नमः, धन्यवाद.